आपण चौथ्या श्लोकापर्यंत होतो. चौथ्या श्लोकापर्यंत आपण जवळजवळ 4 ते 5 लेक्चर झालेली आहे आपली. आता 5वा श्लोक बघा. ह्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं क्लिअर की दैवी संपत कसं महत्वाचं आहे आणि आसुरी संपत कसं त्याग करायला लागेल. त्याच्यासाठी मी जे म्हणत होतो की बंधन आणि मुक्ती ह्या घटना याच्याशी निगडीत आहेत. ह्या श्लोकामध्ये यांनी क्लिअर सांगितलं. वाचून दाखवतो. दैवी संपत विमोक्षाय निबंधायासुरीमता मा शुचः संपदं दैवीम् अभिजातोऽसि भा पांडव. आता दैवी संपत्ती कशासाठी? दैवी संपद विमोक्षाय. दैवी संपद हे आपल्याला मोक्ष प्राप्ती करून देते. आणि निबंधाया सुरीमता, निबंध आसुरीमता, निबंध किंवा बंधन हे कोण करतं? आसुरी संपद आहे ते करतं. मता म्हणजे मानली गेलेली आहे अशा पद्धतीत. तर मा शुच संपदम दैवीम, तेव्हा हे पांडवा, तू तू दैवी संपत्तीला प्राप्त झालेला आहेस. आता इथे मी काल जो उदाहरण दिलेलं ते की मला अख्खी नारायणी सेना नको, मला भगवान स्वतः असले की झालं, असं म्हणणारा माणूस हा दैवी संपत्तीला प्राप्त झालेला असेलच नक्कीच. तेव्हा भगवान त्याला सांगतात की हे अर्जुना, तू स्वतः दैवी संपत्तीलाच प्राप्त झालेला आहेस. तेव्हा हे मी तुला तू चिंता किंवा शोक मा शुचा म्हणजे शोक किंवा चिंता तू करू नको, असं तो अर्जुनाला पटवून सांगतात भगवान. त्याच्या पुढची श्लोक जो आहे तो सरळ सरळ सांगतो की यानंतर आपल्याला असुर संपत बघायचा आहे. 6वा श्लोक जर बघितला, द्वौ भूत सर्गो लोके अस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्तः आसुरं पार्थ मे शृणु. मी याच्या आधी तुला दैवी संपत सांगून झालेलो आहे विस्ताराने. यानंतर तू आता माझ्या तोंडून आसुरी संपत काय आहे ते ऐक. 2 प्रकारचे लोक या जगात असतात. एक असतात दैवी संपत्तीवान आणि दुसरे असतात असुर संपत्तीवान. असं स्पष्टपणे इथे व्यवस्थित सांगितलेलं आहे. हे आपल्या स्वभावाशी निगडीत आहे. 2 प्रकारच्या माणसांचे स्वभाव भगवंतांनी इथे वर्णन केले की ह्या गोष्टी अंतर्भूत ज्याच्या आहेत ते आसुरी, ह्या गोष्टी अंतर्भूत आहेत ते दैवी. अशा पद्धतीत लोकांचे 2 विभाग भगवंतांनी इथे केले. आणि त्यातल्या दैवी संपत्तीचं वर्णन मी तुला सांगून झालोय. आता मी तुला आसुरी संपत्तीचं वर्णन करत आहे. असं म्हणून पुढच्या श्लोकांमध्ये म्हणजे 7व्या पासून ते जवळजवळ 20व्या श्लोकापर्यंत पूर्णपणे ह्याचंच वर्णन आसुरी संपत्तीचं आहे पूर्ण. त्याच्यात कुठेही काहीही वेगळं नाही. पहिल्या जे आपण 4 श्लोकांचं वर्णन केलं त्याच्या अपोजिट जर वर्णन बघितलं तर संपूर्णपणे ह्या श्लोकांमध्ये तुम्हाला विस्ताराने आढळेल. आता हे जास्ती करण्यामागे उद्देश मागे काल मी तुम्हाला वर्णन केलं की जर बंधन आहे तर बंधनाला कारक जे आहे ती आसुरी संपत्ती आहे. जसं तुम्ही दैवी संपत्ती वाढवत जाल तस तसं ह्या बंधनातून मुक्त होण्याच्या दिशेने तुम्ही प्रवृत्त होणार आहात, योगारूढ होणार आहात. हे क्लिअर ह्या श्लोकावरून आपल्याला कळलं. 6व्या श्लोकावरून, 5व्या श्लोकावरून सॉरी. आता शेवटचा 20वा हा जो आसुरी संपतचं जे शेवट आहे तो श्लोक डायरेक्ट या 20वा श्लोक बघा. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम अप्राप्येव कौन्तेय ततो ततो यान्तातमोगतिम् यांती अधमाम गतीम. असुरी संपत्तीच्या लोकांचं काय होतं हे या श्लोकात यांनी सांगितलं. कौंतेय म्हटलं इथे. कुंती पुत्रा किंवा कौंतेय अशी हाक लागली.
मूढ मनुष्य मला मूढा मला प्राप्त न करता जन्म जन्मांतरात आसुरी योनीला प्राप्त होता, त्याही पेक्षा अधिक अधमगतीला अर्थात भयंकर नरकात जाता. आसुरी लोकांचं त्यांना काय होतं, तर ते योग मार्गावर वर चढत नाहीयेत, वरचे लोक प्राप्त करत नाहीत, ते खालती नरक लोक जे आहेत, खालचे पाताळ लोक आहेत, त्यांच्या खालती जातात. आता इथे आपल्याला 6व्या अध्यायातलं काय सांगितलेलं आहे? उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादये. वर. हा, आपण वरच्या उद्धार करायचा आहे आपला, आपल्याला खालती जायचं नाहीये. तर हे ह्याच्यात सांगतायत असुर संपत जे लोक असतात ते खाली अधम गती म्हणजेच खालच्या दिशेनेच जातात, ते वरच्या दिशेने जात नाही. आणि योगारूढ जो असतो तो कायम वरच जातो. आणि आसुरी संपत जो असतो तो योगाच्या दृष्टीला प्रवृत्तच होत नाही, तो अधमगतीला जात जातो. आणि त्याला भगवत प्राप्ती कधी होतच नाही, कारण जितका तो खालती खालती जाईल, अवसाद करेल स्वतःचा, तितका तितका त्याला परत वर यायला तेवढाच वेळ जाणार आहे. हे पण लक्षात घ्यायचं. त्यामुळे दैवी संपत आपल्यामध्ये असेल आणि चुकून तुम्ही असुरी लोकांमध्ये जरी वावरत असलात तरी सुद्धा आपल्या दैवी संपत्तीचं आपण रक्षण केलं पाहिजे. संपत्ती म्हटलंय त्याला. तुम्ही संपत्ती अशीच उघड्यावर सोडून जाल का तुमची? नाही. नाही. हा, त्याच्यात बदल सुद्धा करणार नाही ना तुम्ही. तुम्हाला मी सांगितलं की तुमच्याकडे किती 10,000 रुपये आहेत, ओके, मग मी 10,000चे तुम्हाला चिंचोके देतो, अदली बदली करूया, असं होईल का? नाही होणार. त्यामुळे आपण संपत्ती ज्याप्रमाणे आपली रक्षण करतो तसं तद्वत आपली ही जी संपत्ती आहे त्याचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि या प्रती आपण जागरूक असलं पाहिजे. हे भगवंतांना इथे व्यवस्थित समजावून सांगायचं आहे. ते भीती पण दाखवतात की तुम्ही अधम मार्गाला जाणार आहात. चला आता पुढचा हा क्वेश्चन येतो नेहमी, म्हणून ह्याच्यावर आपण आलो डायरेक्ट की त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस अस्माद एतत्रयम तजेत. हे जरा मी फोडून वाचलं, पण सिंपल अर्थ समजायला सोपा आहे. त्रिविधम नरकस्य इदम द्वारम, नरकाची 3 द्वार आहेत इथे मी सांगत आहे. ज्याने नाशनमात्मनः म्हणजेच काय, अवसाद होणे मग शक्य आहे का? आत्म्याचा नाही, पण आत्मनः म्हणजे स्वतःचा नाश करून घेतो मनुष्य, असं सांगायचं आहे त्यानं. म्हणजेच काय करतो, तर अवसाद करून घेतो. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत, हे ज्या श्लोकामध्ये आहे ते त्याच्यामधलं अवसाद करून घेणे म्हणजेच नाशनम आत्मनः, असं त्यांना आत्मघात, आत्मघातच. आसुरी संपद आपल्यामध्ये जो मनुष्य घेतो तो कसा नरकाला जातो, तर त्याची 3 द्वारं आहेत असं यांनी इथे सांगितलंय. नरकाची 3 द्वारं आहेत आणि त्याची नावं काय काय आहेत, तर काम, क्रोध आणि लोभ. लोभ. काम, क्रोधस तथा लोभ अस्मात् एतत् त्रयम त्यजेत. म्हणून या तिन्ही गोष्टींचा आपल्याला त्याग केला पाहिजे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं, काम, क्रोध आणि लोभ. आता इथे काम, काम म्हणजे काय आहे आपल्या दृष्टीने? काम या गोष्टीकडे ह्यानं 2 प्रकारे बघितलं जातो. योगात आपण आहोत म्हटल्यानंतर आपण काम या गोष्टीकडे कसं बघायचं, तर लोलुप्त्व या शब्दानं बघायचं, किंवा विषयांना त्यांच्या आपल्या इंद्रियांना त्यांच्या विषयांप्रती प्रवृत्त करणे, इच्छा. त्यांच्या आहारी जाणे विषयांच्या इंद्रियांनी, म्हणजे काम. आणि त्याचबरोबर दुसरं काय आहे त्याचा अर्थ, की प्रणय या दृष्टीने काम, असं पण बघितलं जातं. याच्यामध्ये उद्देश काय आहे, तर वीर्य रक्षण होत नाही, म्हणजेच ओजत जो निर्माण व्हायला पाहिजे तो शरीरामध्ये होत नाही, अशा दुसरा दृष्टिकोन याच्यामध्ये आहे. तेव्हा काम किंवा हव्यास किंवा लोलुपता ही ज्या माणसामध्ये जास्ती प्रमाणात वाढायला लागते
असा जो मनुष्य आहे तो कामाच्या द्वारे नरकात जातो. हे पहिलं द्वार. आलं लक्षात? त्यामुळे स्वतःमध्ये कुठले गुण वाढवायला पाहिजेत? दम, शम म्हणजे शांती. त्यानंतर अजून कुठले गुण आहेत? पटकन आठवत असतील तर सांगा बघू. अक्रोधित, अक्रोधित, आर्जव, आर्जव, मार्दव, मार्दव. मार्दव, हो. आणि दमासारखाच अजून काय गुण होता बघा? त्याग म्हणजेच वैराग्य. बरोबर. अपैशुनम, हा, अपैशुनम म्हणजे हे खोटं किंवा इकडे तिकडे न करणे. आणि री पण असला पाहिजे. त्यानंतर अजून त्या धृती, संबंधात अजून एक धृती, गुण होता. धृती, धृती असला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. आता या सर्व गुणांना आपल्याला आहेत आपल्याकडे, तर आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि नसतील तर आपण हे गुण वाढवले पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपल्याला टाळला पाहिजे. प्लस आपल्याला आपल्या इच्छा म्हणजे ज्या गोष्टीमुळं सुख मिळतं त्याकडे जाण्याची सतत प्रवृत्ती याच्यावर कंट्रोल केला पाहिजे. म्हणजेच इंद्रियांचं दमन करता आपल्याला आलं पाहिजे. यासाठी आपण दुःखी न होता, क्रोधी न होता अशा गोष्टी आपण आचरणात आणायला शिकल्या पाहिजे. आता ह्यासाठी आपले जेवढे म्हणून तुम्ही जर प्रघात बघितलेत सगळे, प्रघात म्हणू किंवा आपल्याकडची संस्कृती म्हणू, हे आपल्याला सगळं शिकवण्यासाठीच आहे. म्हणजे तुम्ही नवरात्र आता येतंय, नवरात्रात लोक 9-9 दिवस उपास करणारे मी बघितलेत. माझा एक पेशंट होता, तो तुम्ही तो ह्याचा पिक्चर बघितला असेल, कल्लू मामावाला पिक्चर. त्याच्यामध्ये तो जे गुंड दाखवलेत त्या गुंडामधला एक गुंड, ज्याच्याकडे पिस्तूल वगैरे सगळं असलेला माणूस. आणि त्यानं ते सगळं म्हणजे तिकडे तो सापडला, पोलिसांनी हे केलं, काय काय झालं त्याचं सगळं भरपूर कथा सांगतो तो सगळ्या. आणि नंतर तो गावी येऊन मी राहतो, मी तिथे राहिलो तर दुसरे लोक मला मारणार. त्यामुळे मी मुंबईत गेलो तरी सुद्धा म्हणाला कुठे तोंड दाखवत नाही अशी परिस्थिती. पण त्या माणसाकडे श्रद्धा एवढी प्रचंड, तो माणूस 9च्या 9 दिवस दिवसभर पाणी सुद्धा पित नाही. तो संध्याकाळीच पाणी पितो. काय आहे त्याचं काय माहिती नाही, पण संध्याकाळी तो फक्त पाणी पितो बस. 9 दिवस तो बाकी काहीही खात नाही. कमाल वाटली मला त्या माणसाची. मी असा पहिला आयुष्यात माझा माणूस बघितला. पण असे लोक जगात आहेत. आता ह्यांचं खरं इंद्रिय दमन असं आपण त्याला म्हणू शकतो. सर आपले पंतप्रधानही उपवास करतात असं ऐकलंय. हो असेल, पण ते माहिती नाही. कारण तब्येत एवढी, थोडस फॅट पण आहेत ते, परंतु तब्येत जबरदस्त आहे. जेवढं कार्शमेव वरम स्तौल्यात हे पण आपण एक सूत्र लक्षात ठेवायचं. आपल्या इथे जेव्हा प्राणायामाचे फायदे सांगितले त्याच्यामध्ये सुद्धा कृशकाया हे त्यातला एक फायदाच सांगितलेला आहे. त्यामुळे कृशकाया हे स्त्रोतस आपल्या शरीरामधल्या ज्या नाड्या आहेत त्या शुद्ध असण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं पण आपण थोडस जागरूक राहिलं पाहिजे. दैवी संपत उगाच येत नाही. स्त्यानता आली शरीरामध्ये, मल साठायला लागले म्हणजेच एकंदरीत काय राहिलं तर तमोगुण वाढले. म्हणजे आता हे सगळं एकमेकांमध्ये कसं गुंफलेलं आहे त्याच्या दृष्टीनं थोडा आपण विचार करत जायचा. म्हणजे मग आपण प्रत्येक गोष्टीला आपल्यामध्ये अंतर्भूत करू शकतो. म्हणून हे सगळं एका सगळ्या अंगानं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हा, तर काम यात त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपले जे संस्कार आहेत किंवा आपले जे सणवार आहेत त्यांचं पालन केलं तरी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आपल्या कामावर नियंत्रण ठेवण्याचा म्हणजेच आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याच्या गोष्टी आपल्याला कळतात. मौन धारण करणे आपल्याकडे आहेत हे सगळं सांगून ठेवलेलं, तर आपण ते करायचं, करून बघायचं. सत्याचे प्रयोग जसे गांधीजींनी केले तसे आपण आपल्यावर सुद्धा करून बघू शकतो. तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी करावं. आता मी जेव्हा योगाला ऍडमिशन घेतलेली तोपर्यंत मी एक काय म्हणतात त्याला, नाही माणसाचं शरीर चालायला पाहिजे तर खाल्लंच पाहिजे. इंधन टाकल्याशिवाय गाडी कशी चालणार. पण गाडी आणि शरीर याच्यामध्ये फरक आहे. चालवण्यासाठी स्टोअर केलेली यंत्रणा बॉडीमध्ये आहे, गाडीमध्ये ती नाही आहे. पेट्रोल टाकल्याशिवाय ती नाही चालू शकत. हे खरं आहे. आणि हे सगळं
समजून घेऊन आपण स्वतःमध्ये प्रॅक्टिस करायला लागल्यानंतरच होतं. म्हणजे मी त्याच्या आधी कधी उपास हा प्रकार करूच शकलो नव्हतो, म्हणजे केलाच नव्हता. मग व्हायचा कसा, तर कॉलेजमध्ये असताना की बाबा सकाळी ऑपरेशन थिएटरमध्ये घुसला, 5 तास बाहेरच पडायला नाही मिळालं, मग नाश्ता चुकला. त्याच्यानंतर मग कुठले तरी सर भेटायचे, ते म्हणायचे नाही नाही तू कुठे चाललाय, इकडे चल ओपीडीला बस. ओपीडीला बसलो. मग पुढे 2 ते 3 वाजेपर्यंत ओपीडीत चालली. मग फुकट गेलं. 3 वाजता जाऊन मेसमध्ये जेवण मिळत नाही म्हणून उपास घडला, असं कधीतरी झालं. परंतु त्यानंतर कधीही उपास हा प्रकार केलेला नाही. त्यानंतर काय होतं, तर मनुष्य घाबरायला लागतो. मी उपास कसा करू शकतो, नाही होणार माझ्याकडनं. मी खाल्ल्याशिवाय मला जमणारच नाही. अशा पद्धतीत माणसं वागायला लागतात. म्हणजेच काय, तर इंद्रियांच्या आहारी जाणे. पण जेव्हा मी परत प्रयत्न करून बघितला, मग खरोखरच मला असं वाटायचं की माझ्याकडून उपास होणार नाही. परंतु मी त्याच्या बरोबर काही अनुभव असतात आपल्याला, की जनरली आपल्या ग्रंथामध्ये हे सगळं सांगून ठेवलेलं आहे की तुमचा अग्निवृद्धी होणार, कशाने, प्राणायामाने होणार. तुमच्या आसन केल्यानंतर तुमच्या नाड्या शुद्ध होणार, प्राणायामाने नाड्या शुद्ध होणार. तर हे सगळं मी त्याच्या बरोबर करायला लागलो. परंतु आसनं केल्यानंतर अंग दुखायचं. दुखतंय म्हणजे नक्कीच आपल्याकडे चूक आहे. अंग दुखणे, घाम येणे, ह्या सगळ्या गोष्टी निषिद्ध आहेत आपल्याकडे. याची आपल्याला गरज नाहीये. बरोबर आहे. मग काय चुकतंय, तर गाडीमध्ये कार्बन तयार होतो. म्हणजेच काय, तर मल, म्हणजेच नाड्या अशुद्ध असणे, हे त्याचं द्योतक आहे. मग आपलं जे शरीर आहे ते अशा पद्धतीत मोल्ड केलं पाहिजे की मॅक्झिमम ऍव्हरेज देणार शरीर केलं पाहिजे. आणि मळ म्हणजे काय, तर अपाचित पदार्थ. जेवढं आपण खातोय ते 100% पचवायची आपल्या शरीराची तयारी करणे म्हणजे मलरहित शरीर ठेवणे. हे एक लक्षात ठेवा. म्हणजे माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो. हे सगळं केल्यानंतर मी उपास वगैरे कसा करायला लागलो, मग हळूहळू चालू केलं की बाबा नाही, सकाळी फक्त फळावरच राहायचं सुरुवातीला. नाश्त्याला फक्त फळच खाणार. हे एकदा करून बघितलं. मग काय व्हायला लागलं, तर अर्धा पाऊण तासानंतरच भूक लागायला लागली जोरात. पण तरी कसं कसं करून दाबायचं. 12-1 वाजेपर्यंत वाढ, लवकर वाढ, असं करून 1 वाजता कसंही करून घरी येऊन जेवायचं. अशी पहिल्यांदी प्रकार करून झाले. नंतर मग नाश्ता राजासारखा पाहिजे, जेवण मनुष्यासारखं पाहिजे, आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं पाहिजे. हे आयुर्वेद सांगतो. आता आपण ह्याच्यावर यायचंच असं ठरवलेलंच असल्यामुळे हळूहळू काय केलं, सकाळी 2 चपात्या 3 चपात्या हाणायच्या. मग दुपारपर्यंत 1 वाजेपर्यंत भूक लागायची नाही. 1 वाजता परत आपण नेहमीच्या सवयीप्रमाणे थोडीशी भूक लागायला लागली, मग तिथे फळं खायला लागलो. मग रात्रीची भूक बरोबर वेळेत होऊन ते मिटायला लागली. नंतर काय केलं, तर चहा सोडून टाकायला बघूया, आपल्याला दमन करता येतं का बघूया. मग संध्याकाळी काय व्हायचं, की कोण ना कोणतरी कुठे व्हिजिटला गेलो किंवा कोणाकडे तरी गेलो कुठेतरी, तर चहा प्यायला कधीतरी ना, नाही म्हणू शकत नाही आपण सगळ्याच गोष्टींना. लोकांचा थोडा तरी मान ठेवावा लागतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संध्याकाळचा चहा हा ठेवूया असं ठरलं. मग सकाळचं आम्ही दोघांनी सोडून टाकलं हळूच. सकाळचं सोडल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस, आज जरा चहा केलास तर बरं होईल असं सांगायची परिस्थिती येते. परंतु स्वतःला माफ करायचं थोडस, पर्याय नाही. पण हळूहळू काय केलं, मग माफ करायचं ठीक आहे. मग काय करायला लागलो, चहाची तलप येते ना, ठीक आहे, सकाळी 2 तास तरी का होईना पण मारायची. त्याच्यानंतर नाश्ता करून झाल्यानंतर चहा प्यायचा. म्हणजे काय, तर मारण्याची क्रिया चालू ठेवली, थोड्या का अंशात का होईना. आणि नंतर काय केलं, पूर्ण बंदच करून टाकलं. आता पूर्ण बंद. सकाळी चहाची कुठलीही तलप येत नाही किंवा चहा नाही मिळाला असं वाटत नाही, काय नाही, काही शिल्लक नाही त्यात. म्हणजे क्रमाक्रमाने तर शनैः डोकं दुखत चहा शनैः, नाही घेतलं तर. शनैः शनैः या गोष्टी सिद्ध करू शकतो आपण. हळूहळू का होईना, सगळ्यांसारखा मी थोडाच असेल, नाही ना, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. एखादा हे एका दिवसात करू शकतो इंद्रिय दमन, मी नाही म्हणत नाही.
परंतु सगळ्यांनाच जमेल असंही नाही. त्यामुळे प्रत्येक जण योगा मार्गावर आहे हे लक्षात ठेवायचं आणि सगळ्यांना दया भूतेषु या नजरेनंच बघायचं. ज्याला जो जिथे आहे तो त्या ठिकाणी आहे, व्यवस्थित आहे, अशा पद्धतीतच त्याच्याशी वागलं पाहिजे. त्यामुळे हा एक काम, हा एक आपला संपला. दुसरा काय आहे? क्रोध. क्रोधाचा श्लोक आठवतोय का कोणाला पटकन? तो काल आपण घेतलेला. क्रोधात भवती सम्मोह, हा. सम्मोहात स्मृतिविभ्रमः. आणि पूर्ण पहिल्यापासून काय आहे तो श्लोक? क्रोधात भवती सम्मोह, नाही आधीचा नाही. ध्यायतो विषयान् पुंसा, हा. ध्यायतो संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. प्रणश्यति. सर ऐकतायत त्याच्यामुळे आता मला जरा हे यायला लागला, कॉम्प्लेक्स यायला लागलाय. ठीक आहे. पण एकंदरीत या सर्वांमधून आपण काय शिकतो? तर दैवी संपत्ती ही आपल्यामध्ये कशा प्रकारे वाढवणं आवश्यक आहे आणि असुर संपत हे गुण आपल्याला एका गुणापासून दुसऱ्या गुणापर्यंत कसे नेतात. जर तुमच्यामध्ये काम हा गुण असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक क्रोधी होणार आहात. जर बुद्धी तुमची व्यवस्थित, म्हणजे क्रोधानं काय होणार आहे? तर सम्मोह होणार आहे. सम्मोह म्हणजे काय? तर निश्चितपणापर्यंत न येणे, द्विधा मनस्थिती होत राहणे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे इकडे? द्वंद्वांवर काबू न ठेवता येणे, द्वंद्व तयार होणे, मनामध्ये कायम चंचल अवस्था निर्माण राहणे. म्हणजेच काय? एकाग्रतेकडे नसणे. बरोबर आहे ना? एकाच्या विरोधी दुसरे गुण आहेत हे सर्व, आणि आपल्याला पोचायचं आहे एकाग्रतेपर्यंत. त्याच्याशिवाय आपल्याला ध्यान समाधीमध्ये जाता येणार नाही. आणि तसंच बघितलं तर दैवी संपत ही आपल्याला, आपण मग ह्याच्यापासून बघितलं 5व्या श्लोकामध्ये सांगितलं त्यांनी की तुम्हाला बंधनाकडे नेणारी ही असुरी संपत्ती आहे आणि बंधनापासून दूर नेणारी किंवा मोक्षाकडे नेणारी ही दैवी संपत्ती आहे. सर्वाचा अर्थ हा एकच आहे, परंतु नीट समजून आपल्या आयुष्यामध्ये कसं उतरायचं हे थोडंसं आपल्याला स्किलफुल्ली डेव्हलप करायला लागेल. काम क्रोध. तर क्रोधावर आपण होतो. क्रोधाने सम्मोह तयार होतो. सम्मोह तयार झाल्यानंतर मनुष्याची बुद्धी व्यवस्थित काम करेल का? तर नाही. अशा परिस्थितीमध्ये विवेकानं निर्णय घेणं शक्य होत नाही आणि निर्णय चुकतात. चुकलेले निर्णय परत कुठे नेणार? अधमगतीलाच नेणार. मग अशा ठिकाणी चुकलेले निर्णय हा कुठल्या गुणांचा निर्माण असेल? तमोगुणाचा, रजोगुणाचा प्रभावी असणार. परंतु सत्वगुणाचे निर्णय चुकलेले असतील का? नाही. जेवढे तुम्ही सत्वगुणाचे संपन्न असाल तेवढे तुमच्याकडे सदसद विवेक बुद्धी चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली असणार. त्यामुळे चित्तामध्ये स्वच्छता करा, चित्ताची काय म्हणतात त्याला, शुद्धी करा. हे जे सांगितलेलं आहे पहिला गुण, तो इथे कसा आवश्यक आहे हे सांगतात. आता आपल्याला इथे मराठी लिटरेचर मध्ये आपल्याला सगळे षड्रिपू या ह्यानं आपण शिकलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये क्रोध हा त्यांनी नरकाचं द्वारच सांगितलं. जेव्हा जेव्हा आपल्याला क्रोध येईल तेव्हा तेव्हा हा लेक्चर तरी आठवला पाहिजे, किंवा आपल्यामध्ये दैवी संपत तुम्ही अशा पद्धतीत निर्माण करा की जेव्हा तिथे तुम्हाला थांबता आलं पाहिजे. आणि ह्याचे मी परिणाम करून स्वतः, म्हणजे प्रयोग म्हणून असंच करून बघितलेले आहेत. मी सांगू शकतो, परंतु लेक्चर फार मोठं होत जातं मग हळूहळू. की माझ्या बाबतीत एकच छोटी घटना म्हणून सांगतो की माझ्या बाबतीत असं झालं की मी एक काम दिलं होतं, जमिनीचं माझ्या काम होतं. ती जमीन घेतली आणि त्याची कागदपत्र तयार करायला मी एका माणसाला दिली. एजंट होता. त्याला म्हटलं 5,000 रुपये तुझे आहेत, तुझी फी मी आत्ताच तुला देतो आणि तू हे काम मला 6 महिन्यात करून द्यायचं. ते कागदपत्र माझ्या नावावर झाले पाहिजे, जमिनीचे पैशाचा व्यवहार मी केलेला आहे. ते कागदपत्री करण्यासाठी त्या माणसाला मी ते पैसे दिले. आता हे झाल्यानंतर त्या माणसानं 6 महिन्यानंतर मी त्याला विचारलं तर त्याच्याकडे 7/12 आणि जमिनीच्या नकाशा व्यतिरिक्त काहीच नव्हतं. म्हणजे त्यानं काय कामच केलं नाही 6 महिन्यामध्ये. असं झालं.
आणि मला म्हणाला की डॉक्टर साहेब काय झालंय, मला जरा ते 2 ऑफिसेस लांब आहेत, त्याच्यामुळे मला जरा इकडे तिकडे यायला प्रॉब्लेम आहे. तुम्ही मला तुमची गाडी द्याल का? म्हटलं देतो, घेऊन जा. त्यानं 8 दिवस माझी गाडी आपल्याचकडे ठेवली आणि ऍक्सिडेंट केला त्या गाडीचा. ती गाडी कोणाकडे तरी दुरुस्तीला टाकली आणि ते म्हणजे ते सगळं इतकं बाद झालेलं होती ती गाडी की पूर्ण म्हणजे पुढून अशी पूर्ण चेपलेली, सगळं वाईट अवस्था त्या गाडीची त्यानं करून मला दिली ना आणून. तरी मी शांत राहिलो. म्हटलं काय झालं, तुला तर लागलं नाही ना बाबा, तू तरी व्यवस्थित आहेस ना. एवढं सगळं झालं तरी मी त्याला सांगितलं, आहे ते मी ऍक्सेप्ट केलं, ठीक आहे, मी गाडी तुला दिली, माझी चूक आहे, त्यामुळे मी ऍक्सेप्ट करतो. गाडी तू आणून दिलीस चांगली करून, ठीक आहे. चांगली करून म्हणजे काय तर लिपापोती करून त्यानं ती मला आणून दिली. तरीही तो माणूस काम करायचं काय नाव घेईन. शेवटी मी त्याच्याबरोबर ऑफिसमध्ये जाऊन 6 महिने त्याला हे केलं. माझा वेळ माझ्या ऑफिसमधनं कसं वेळ काढून मी त्याला गाईड करण्यासाठी पुढे गेलो. हे सगळं झाल्यानंतर मात्र मला काय यायला लागला, क्रोध यायला लागला त्याचा हळूहळू, की अशांत झालो प्रचंड. आणि त्याच्यावर मी 2-3दा तर सरळ सरळ चिडलो. त्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की डॉक्टर माणूस आहे, काय वाईट करणार माझं, त्याला दाखवूया. अशा पद्धतीत त्यानं माझ्याशी एके दिवशी फोन केला आणि गुंडागर्दीची भाषा करायला लागली. तेव्हा मी काय करावं, तर माझ्या क्रोधावर जेव्हा मी जर त्याला एक शब्द प्रतिकार म्हणून बोलला असता तरी मग ते इगो लागू झाले असते दोघांचे आणि ते मग भांडण पेटलं असतं. मग तिथे मी फक्त संयमानं निर्णय घेतला आणि त्याला सांगितलं, हे बघ, आत्ता तुलाही राग आलेला आहे, मलाही तुझा राग आलेला आहे. क्षमता कोणामध्ये असेल कोणामध्ये नसेल हे पुढच्या गोष्टी आहेत, परंतु या क्षणी आपण दोघेही थांबूया. फोन मी कट करतो, उद्या आपण बोलूया या गोष्टीवर, असं मी त्याला म्हटलं आणि फोन कट केला. आता त्याही माणसाला माझी किंमत होती ना, डॉक्टर म्हणून आहे मी आणि दररोज तोंड बघावंच लागतं. इथे परिस्थिती तरी तुमच्याकडे कशी आहे माहिती नाही, परंतु एक डॉक्टर म्हटल्यानंतर लोक बघतात चांगल्या नजरेने. तर काही वाईटच केलेलं आहे मी असंही नाहीये, तेही मला माहिती होतं. तर त्या माणसामध्ये मी दुसऱ्या दिवशी परत बदल बघितला. त्यानं मला फोन करून सांगितलं, डॉक्टर साहेब काल खरोखरच तुम्ही थांबवलं म्हणून बरं झालं, कारण काही माणूस बोलत जातो, एकदा त्याला राग आल्यानंतर काही माणूस बोलत जातो, मी तुमची घराकडे येऊन माफी मागतो. म्हटलं माफी नको मागू, माझं काम करून दे बाबा फक्त, आणि तुला जमत नसेल तर सांग, म्हणजे मग मी माझ्या पद्धतीनं जातो. त्यानंतरही त्याला ते जमलं नाही. त्यानंतर मी ते स्वतः करून, कारण जबाबदार कोण आहे, स्वतः, दुसऱ्यावर टाकायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके. क्रोध, क्रोध संपला. त्यानंतर लोभ. लोभाचं बेसिक काय आहे, तर सुखाची अनुभूती सतत घेण्याची वृत्ती असणे म्हणजे लोभ. सतत समजा एखाद्याला संपत्ती मिळाली, त्याचा तो आनंद घेतोय, पण लोभ म्हणजे काय, तर परत परत मिळावी ही इच्छा, तेव्हा त्याला लोभ असं म्हणणार आपण. बरोबर आहे. काय होतं मग संपत्ती घेतल्यानंतर, तर आनंद होतो. संपत्ती मला मिळाली, हा आनंद निर्माण होतो, परंतु तो काल्पनिक आहे किंवा नश्वर आहे, ही गोष्ट समजणे फार आवश्यक आहे. तेव्हाच लोभ नष्ट होऊ शकतो, तोपर्यंत नाही. मिळालेल्या गोष्टीमध्ये संतुष्टी असणे हे वर्तमानात राहण्याचं लक्षण आहे. परंतु त्याचबरोबर जेव्हा तुम्ही भविष्याची चिंता करून संग्रह करायला लागता, त्याला लोभ असं म्हटलेलं आहे. कुठल्याही गोष्टीचा असू दे. त्यामुळे हे सुद्धा एक नरकाचं द्वार असं सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीपासून आपल्याला जर सुख मिळतं आहे, तर ती गोष्ट परत परत वारंवार आपल्याला मिळत राहावी अशी इच्छा करत राहणे म्हणजे लोभ. आणि यापासून निर्माण होणाऱ्या गोष्टी अनेक आहेत.
भरपूर आहेत. म्हणजे हे आता प्रत्येक कॅडरनुसार वेगवेगळं असू शकतं. आता समजा मला असं वाटायला लागलं की मला संपत्ती भरपूर मिळवायची आहे, तर मला काय करावं लागेल? तर गरज नसताना सलाईन लावावं लागेल, गरज नसताना ऑपरेशन करावं लागेल, गरज नसताना गोळ्या चाराव्या लागतील. म्हणजे एक द्वार उघडलं फक्त लोभाचं, आणि किती अपराध मी करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे नीतिमत्ता पूर्ण घसरेल, आणि हे प्रत्येक बाबतीत होणार. म्हणजे हे मी फक्त एक, आता हे आमचा व्यवसाय हा सरळ जीवाशी संबंधित आहे, म्हणजे प्राण आहे किंवा नाही, डॉक्टरचा व्यवसाय म्हटल्यानंतर, परंतु बाकी सगळ्या व्यवसायामध्ये हे होतंय. ज्या माणसानं तेलाचा धंदा केला, त्यानं लोभ केला, आणि आज परिस्थिती अशी आहे की भारत अख्खा एक मोठ्या स्वरूपामध्ये बाहेरून पाम तेल मागवतोय. गरजच नव्हती कधी आपल्याला. आज परिस्थिती बघितली बाजारात, तर 70-80 रुपयानं तीळ तेल असेल, तर आपल्याला दिव्यात घालायचं तेल नावाची एक बाटली मिळते, 20 रुपयाला 50 रुपयाला मिळते. म्हणजे काय? तर देवाबरोबरचा केलेला अविश्वास. त्या बाटलीमध्ये काय असणार आहे? तीळ तेल असणार आहे काय? शक्यच नाही. म्हणजे इतकं, आणि लोक ते घेतायत पण. म्हणजे काय म्हणतात त्याला, लाज नावाचा प्रकार सोडला, री सोडला. इथे लोभ फक्त आलेला आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला कळलं ना की बाबा 20 रुपयात तीळ तेल नाही मिळू शकत, पण तरी पण 20 रुपयाची बाटली आणणं स्वस्त आहे ना, दिवा तोच पेटणार आहे असं सांगून लोक तो घेतात. बरोबर आहे ना. परंतु तिळाचा दिवा लावायचा आहे, तेलाचा, असं जर आपल्याला करायचं आहे, ज्यांना माहिती नाहीये ते काय पाप करत आहेत असं मी म्हणत नाही, पण ज्यांना माहिती आहे की तेलाचा दिवा लावायचा आहे, तर त्यांना हे पण माहिती पाहिजे की तिळाचं तेल 20 रुपयात नाही मिळणार. तर मग इथे रीचा पण लोभ झाला. बरोबर आहे. त्यामुळे लोभ हा किती हानिकारक असतो याचं उदाहरण म्हणून दिलं की अशा विविध क्षेत्रामध्ये लोभामुळे फक्त आज अधोगती राष्ट्राची पण होते आहे, अख्ख्या समाजाची होते आहे, हे लक्षात घ्यायचं. अख्ख्या या महाभारतामध्ये सुद्धा किंवा तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रचंड स्वरूपात तिथे वर्णन केलेल्या दिसतात. उदाहरणार्थ, राज्याचा लोभ हा धृतराष्ट्राला आणि दुर्योधनाला असल्यामुळे अख्खं महाभारत घडलेलंच आहे. बरोबर आहे. मग जेव्हा लोभ हा द्वार सांगितला जातो, तेव्हा तो आपल्या आयुष्याशी खूप क्लोजली निगडीत असणार, हे तर 100%. आणि ह्या एका द्वाराचं उघडल्यामुळे असुरी संपत्तीची अनेक गुण आपल्यामध्ये ऑटोमॅटिक यायला लागतात. बरोबर आहे. त्यामुळे ही द्वारं आपल्याला उघडायची नाहीये अजिबात, हे लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. नीतिमत्ता का असावी आणि नीतिमत्तेची घसरण होण्याची ही 3 कारणं आहेत असं आपण लक्षात ठेवायचं मोठ्या प्रमाणात. म्हणजे काय, तर या तिन्ही द्वारांच्या आधारे तुम्ही असुरांचे सगळे गुण तुमच्यामध्ये बोलवत आहात, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे जेवढं होईल तेवढं कामावर कंट्रोल ठेवणे, क्रोधावर कंट्रोल ठेवणे आणि लोभरहित होणे, हे गोष्ट आवश्यक आहे. ही 3 कशाची द्वारं आहेत, तर नरकाची द्वारं आहेत, आणि ही खोलून तुम्ही नरकात जात आहात, नरकात जाणार आहात असं भगवान इथे सांगतात. पुढचं एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारै स्त्रिभिर्नरः आचरति आत्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्. थोडस मी सोडून वाचतोय. एतैहि विमुक्तः कौन्तेय, या म्हणजे या नरकाच्या द्वारापासून किंवा तमोद्वारापासून आपल्याला काय करायचं आहे? बाजूला जायचं आहे. आणि असा जो मनुष्य असेल तो कल्याणकारी गोष्टींचं आचरण सुरू करतो. म्हणजेच काय करतो, तर दैविक संपत्तीला आचरण करतो आणि त्यामुळे तो ततो याती परांगतीम,
परमगतीला प्राप्त होतो, म्हणजेच वरच्या गतीला प्राप्त होतो. म्हणजेच कशाला? तर काय म्हटलं मी सुरुवातीला ह्याचा श्लोक 6व्या अध्यायातला श्लोक. संजय आहे ते का मग? नाही, आपण स्वतः उद्धरेद आत्मनात्मानम. उद्धरेद आत्मा. हा, तर स्वतःचा उद्धार हा आपण स्वतःच केला पाहिजे हे इथे सांगताय परत परत की या तिन्ही दरवाजांपासून जो रहित राहतो, जो या तिन्ही दरवाजांच्या भूलथापांना बळी पडत नाही किंवा यांच्यावर कंट्रोल ठेवून आपल्यातलाच दैवी गुण वाढवतो, तो माणूस परमगतीला प्राप्त होतो असं इथे सांगितलंय. चला पुढचा श्लोक बघा. या शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम न सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम. शास्त्रविधीम उत्सृज्य, जो शास्त्रविधीला डावलून मनमानी कारभार करायला लागतो असा जो वर्तन ठेवतो किंवा आचरण ठेवतो, सहा त्या मनुष्याला कधीही सिद्धी प्राप्त होत नाही. सिद्धी प्राप्त न सिद्धिम अवाप्नोती न सुखम न परांगतीम. सुखही मिळत नाही आणि परमगतीही प्राप्त होत नाही, हे लक्षात ठेवायचं. आता या तिन्ही गोष्टींना कशासाठी मनुष्य आचरण करतो आहे? लोभ किंवा काम या गोष्टीमुळे त्याला असं वाटतं की मला सुख मिळणार आहे, माझ्याकडे भरपूर पैसा येणार आहे म्हणून लोभ करतो आहे, मला खूप आनंद होणार आहे म्हणून काम करतो आहे, बरोबर आहे. परंतु हे क्षणिक सुख आहे हे त्याला कळलेलंच नाहीये, म्हणजेच तो कधीही पूर्णतः सुखी होऊ शकत नाही, हे भगवान इथे अधोरेखित करतात या श्लोकामध्ये. या क्षणिक सुखामुळे तुम्हाला परमनंटली सुखी होता येणार नाही असं क्लिअर सांगतायत की जो मनुष्य शास्त्रविधीला डावळून आपल्या इच्छेने किंवा मनमानीपणाप्रमाणे आचरण करतो, त्याला कधी सिद्धी प्राप्त होत नाही. आता सिद्धी प्राप्त होणे हा जो काही आपल्या ह्याच्यामध्ये आहे, त्या सिद्धींचा वापर कशासाठी सांगितलेला आहे? उद्धरेत आत्मनात्मानमसाठी. त्याचा वापर फक्त त्याच गोष्टीसाठी केला पाहिजे. त्याचा वापर करून लोभ असलेला माणूस स्वतः संपत्ती गोळा करायचा प्रयत्न करतो, असं जर झालं तर तो माणूस अधोगतीला जाणारा आहे. म्हणून अशा माणसांना सुद्धा ही वॉर्निंग आहे की तुम्हाला सिद्धी प्राप्त होऊच शकत नाही एकतर, आणि जो सिद्धी प्राप्त करूनही लोभ करायला सुरुवात करेल तोही नरकाच्या द्वारातच जाणार आहे. त्यामुळे सिद्धींचा गैरवापर करणे किंवा सिद्धींपासून लोभ वृत्ती ठेवणे ही टाळली पाहिजे, हे सांगण्याचं इथे दुसरं अँगल आहे. त्याला कधीही परमगती प्राप्त होत नाही, हेच उद्धरेत, त्याचा उद्धार होत नाही. चला पुढचा श्लोक घेऊया. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्मं कर्तुम् अर्हसि. कर्तृम अर्हसि, असं आहे. तस्मात म्हणून किंवा म्हणूनच असं म्हणतो आहे की तुझ्यासाठी कर्तव्य कर्म किंवा कर्तव्य आणि अकर्तव्य, कार्य किंवा अकार्य हे शास्त्रप्रमाणच आहे असे तू जाण. ज्ञात्वा, शास्त्रविधीने या श्लोकामध्ये नियत कर्म करण्यास योग्य तू आहेस
अर्थात तुला शास्त्रविधीनुसार कर्तव्य कर्म केले पाहिजे असं भगवान अर्जुनाला सांगतायत. अर्जुन काय झालेला आहे, गळित गात्र किंवा अर्जुनाला अवसाद आलेला आहे आणि त्या अवसादातून त्याला बाहेर काढण्याचं हे त्यांनी आरंभलेलं आहे. तर त्याला शास्त्र किंवा आप्तवचन हा जो आपण शब्द वापरतो, आपल्याकडे प्रमाण सांगितलेलं आहे. बरोबर आहे ना? प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्तवचन. आणि आप्तवचनामध्ये सुद्धा आपण कशाला प्राधान्य देतो, तर वेदामध्ये सांगितलेल्या गोष्टी किंवा आपण ही प्रस्थानत्रयी म्हणा, जे आपण आप्त म्हणून ज्याला आपण स्वीकारलेलं आहे, त्या गोष्टींनी त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं जे ज्ञान आहे ते आपण आप्तवचन म्हणून स्वीकारतो. तिथे श्रद्धा आपली असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी या म्हणजे त्याच्यामध्ये जे कर्म आणि अकर्म अशा पद्धतीत जे वर्णन करून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आचरण करणे हे श्रेयस्कर आहे किंवा तुम्हाला दैवी संपत मिळवून देणार आहे हे ते अधोरेखित करतात. त्याप्रमाणे शास्त्रवचनानुसार तुम्ही तुमची वर्तणूक ठेवली पाहिजे, त्याच्या बाहेर तुम्ही जाता कामा नये आणि असे आचरण करण्यास तू योग्य आहेस. तेव्हा तू हे नियत कर्म जे तुझ्या पुढे वाढून ठेवलेलं आहे युद्ध, ते युद्ध तू केलं पाहिजेस. कारण तू क्षत्रिय आहेस, तुझ्या पुढे हे युद्ध करणे क्रमप्राप्त आहे किंवा तुझं कर्मच आहे अशा पद्धतीत त्याला पटवून देतात की हे तुझं कर्म तुला का करणं आवश्यक आहे, म्हणजे तुझ्यातला अवसाद निघून जावा अर्जुनामधला, म्हणून त्याला हे सगळं पटवून देतात. तर इथे हा आपला ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः. 16वा अध्याय आपण संपवलेला आहे. आता मी तुम्हाला काय स्वाध्याय म्हणून काय काय दिलं, तर 7व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत असुरी संपत आहे ते एकदा नजरेखालून घाला. आणि नजरेखालून घालत असताना जेव्हा जेव्हा आपण दैवी संपत सांगत होतो तेव्हा तेव्हा त्याच्या विरोधी असुरी संपदाविषयी सुद्धा आपण वर्णन करत गेलेलो आहोत. हे तुमच्या डोक्यात एकदा येऊन जात जाईल. जोपर्यंत ताजा आहे तोपर्यंत ह्याचा एकदा अभ्यास करा. आणि त्याबरोबर दुसरं एक महत्वाचं मी सांगितलं ते म्हणजे 17व्या अध्यायामध्ये तुम्हाला आहारावरचं विषयीचं वर्णन करत असताना त्रिगुणांचं सत्व रज तम यांच्या विषयीचं वर्णन जर तुमच्याकडे हे मोठं पुस्तक असेल किंवा जे तुमच्याकडे उपलब्ध असेल त्यानुसार आहे, परंतु तुम्ही ते करून घ्या एकदा त्याच्या बरोबरच. म्हणजे ते पक्क होऊन जाईल की सत्व रज तम गुण आणि त्याच्याविषयीचा आहार, त्या दृष्टीनं आपण आपल्या आयुष्यामध्ये काय बदल करू शकतो ह्याचाही विचार करा. आणि सन्मार्गाने चालण्यासाठी हा अध्याय किती महत्वाचा आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या जे आपल्या संपर्कात येतात त्यांच्यामध्ये आपण कशी प्रवृत्ती करू शकतो, लोकांमध्ये हे कशा पद्धतीत पसरवू शकतो, हे सगळं आपल्यालाच बघायला पाहिजे. तेव्हा आपण आपल्या बाजूच्या समाजाप्रती सुद्धा जागरूक असलं पाहिजे. त्यांनाही उद्धरेत असं वर्तन आपलं स्वतः आपण निर्माण करायचं असेल तर हा अध्याय त्या दृष्टीनं महत्वाचा आहे. आयुर्वेदामध्ये जर सांगितलं तर सद्वृत्त नावाचं एक चरक आचार्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे गुण जसेच्या तसे सांगितलेले आहेत. म्हणजे काल संस्कृतचं जे लिटरेचर आहे त्या लिटरेचर मध्ये सुद्धा ह्या कुठेही गेलात जरी तुम्ही, म्हणजे जर ज्या आपल्या विद्या होत्या सगळ्या त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी उद्धृत केलेल्या मिळणार, कारण हेच बेसिक आहे. इथे जर जो मनुष्य कमी पडला तो उद्धार होऊच शकत नाही किंवा त्याला ज्ञानप्राप्तीमध्ये अडथळे हे होणारच आहे. त्यामुळे थोडस आपण या बाबतीत जागरूक राहून स्वतःमध्ये आपले बदल केले पाहिजे. माझ्या जो पोर्शन किंवा माझा जो सब्जेक्ट होता तो आज इथे
पूर्ण झालेला आहे. त्रिविधम नरकस्य द्वारम नावाचा एवढाच एक क्वेश्चन येतो, किंवा नरकाची 3 द्वारे असा प्रश्न येतो, किंवा या रिलेटेड एखादा तरी प्रश्न जनरली पडतो. त्यामुळे याच्याविषयीचं थोडंसं अभ्यास करून ठेवा. आणि दैवी संपत आणि असुरी संपत यांचा जो मी त्याच्या अगोदरचा श्लोक घेतला की तो आपल्याला अधम मार्गाला नेतो आणि उद्धार होत नाही, हा त्याच्यामध्ये लिहायचा. तिन्ही त्रिविध नरकद्वार हे लिहायचं आणि त्यानुसार वर्णन करायचं. ओके, ह्या 2-3 श्लोक जरी लिहिता आले तरी पुरेसे आहेत. ते तुमचे सिलेबस संपले आता पूर्ण? हा, माझा सिलेबस आज संपलेला आहे. अगदीच वाटत असेल तर एखादं लेक्चर ह्याचं घेऊ शकतो आपण. कसलं की परीक्षेचे पेपर आणि त्यामध्ये आलेले क्वेश्चन अशा पद्धतीत आपण बघू शकतो याच्याकडे. परंतु कसं आहे की तुमचा सिलेबस आता बदललेला आहे, परीक्षेचा पॅटर्न पण बदललेला आहे. त्याच्यामुळे फक्त आपण काय करू, जिथे जिथे मला माहिती होतं तिथे तिथे मी तुम्हाला सांगतच आलोय की ह्याच्यावर प्रश्न पडतो, त्याच्यावर प्रश्न पडतो, हे सांगतच आलोय. परंतु तरी सुद्धा वाटलं तर एखाद्या लेक्चरमध्ये आपण हे घेऊ शकतो की बाबा असे असे क्वेश्चन पडतात. असं घ्यायचं का एखादं लेक्चर? चालेल. सर. मग हो मग सर. हो सर, घ्या. पुढच्या आठवड्यातलं जे पहिलं लेक्चर असेल ते आपण अशा पद्धतीनं घेऊ. याच्यामध्ये आपल्या ह्या तिन्ही हे असतील, कुठले उपनिषद असतील आणि हे 2 अध्याय पण असतील. बरोबर, या अनुषंगाने आपण बघूया. मग त्याच्यामध्ये लोकांना ऑप्शन राहतात की बाबा मी हे उपनिषद करणारच नाहीये, ते ऑप्शनला टाकलेलं आहे वगैरे, लोक करू शकतात. हे सगळं स्मार्ट वर्क आहे. काल मी असाच विचार करत बसलेलो, त्याच्यामध्ये ह्या दैवी संपत्तीचा विचार जर केलात तर तिथे कुठे धी सांगितली का हो? बुद्धी. नाही सांगितलेली. हा, तेच मला असं वाटलं री सांगितलं, पण धी कसं नाही सांगितलं, मी पण नाही विचार करत सांगितली, होते. हे लक्षात घ्या. म्हणजे शनैही माणूस हे स्वतः करू शकतो आणि कुठल्याही कॅटेगरीचा, हे महत्वाचं. दुसरी गोष्ट जर बघितली तर आपण योगशास्त्रामध्ये सुद्धा उत्तम, अधम आणि मध्यम या तिघांसाठी वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि हीन अधिकारी, या कनिष्ठ अधिकारी, या सर्वांसाठी वेगवेगळं सांगितलेलं आहे. त्यातला अष्टांग योग म्हणून आज जो फेमस झालेला आहे तो कनिष्ठ लोकांसाठी आहे, म्हणजे सर्व लोकांसाठी आहे. मध्यम जे आहेत त्यांच्यासाठी क्रियायोग आहे आणि अधम जे आहेत त्यांच्यासाठी फक्त पहिला अध्याय ज्ञानयोग. तर हे आपण आता हळूहळू कसं इलॅबोरेट होत जातं, आलं का लक्षात? कोणाला बुद्धी आहे त्यानंच योगात उतरावं, हे सगळं एवढं मोठं ज्ञान आणि एवढं सगळं कसं काय मला आता जमणार वगैरे असं हातपाय घालण्याची गरज नाहीये. ज्याच्याकडे बुद्धी नाहीये तो सुद्धा दैवी संपतवालाच आहे. बुद्धी हा दैवी संपताचा गुण नाहीये. आणि विशेषतः आज ज्याला बुद्धी म्हणून बघितलं जातंय ते फक्त काय आहेत, स्मार्टनेस म्हटला जातो त्याला. आणि स्मार्टनेस कशात येणार ह्याच्यात बघितला तर स्मार्ट लोक म्हणजे काय, तर फेसबुकवर कुठलं तरी काहीतरी बघायचं आणि सांगायचं की असं झालं आसुरी की गुणच आहे की झाला तो सर. आसुरी असुरी गुण गुणच आहे झाला. तो, चपलता. अचापलम सांगितलेलं आहे. परंतु अचापलम हे दैवी गुण आहे. परंतु चपलता असणारी माणसं जी असतात, ज्यांना आपण स्मार्ट म्हणून बघितलं पाहिजे, ते स्मार्ट म्हणजे काय बुद्धिवान असतात असं नाही, हे लक्षात घ्या. आणि आपण जेव्हा विचार करतो की बौद्धिक गुण, त्याच्याबरोबर रिलेटेड शब्द आपल्याकडे काय आहे, IQ. बुद्धिमत्ता म्हणजे काय, IQ. आणि IQ, बुद्धी ही काय आहे, छेदन. मी मागे पण सांगितलं, ती एखाद्या गोष्टीचे 2 पार्ट करते, खरं की खोटं. बरोबर, बुद्धीचं हेच काम आहे फक्त, की 2 गोष्टी सेपरेट करणे. बरोबर आहे. जो माणूस याच्यामध्ये तत्पर आहे, बुद्धीनं वागतो आहे, हा एक माणूस झाला. आणि ज्याचा EQ व्यवस्थित आहे, EQ, इमोशनल कोशंट, तो हा ह्याच्यामध्ये येतो.
आज जर परिस्थिती बघितली तर जर्मनमध्ये सुद्धा लोक मुलांचे EQ वाढवायचा प्रयत्न करतायत, IQ नाही. आणि अख्ख्या जगालाही आज हे माहिती आहे की EQ ज्यांचे जास्ती आहेत, इमोशनल कोसंट ज्यांचे जास्ती आहेत, असेच लोक फक्त जगावर राज्य करतात किंवा खूप मोठे होतात. आणि IQ जास्ती असलेले लोक एका ठराविक लेवल पर्यंत जातात. बुद्धी ही फक्त एका ठराविक लेवल पर्यंत जाऊ शकते. त्याच्या पलीकडे असणारे जे आहे त्या भावना आहेत, त्याच्याही पलीकडे जाणारं जे काय आहे ते आपल्याकडे सांगून ठेवलेलं आहे. बरोबर आहे. जो द्रष्टा आहे तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या शास्त्राला आपण कुठेही कमी लेखण्याची मुळीच गरज नाही. छाती ठोकपणे आपल्याला सांगता आल्या पाहिजेत गोष्टी की हे योग्य आहे आणि हे आमच्याकडे अशा पद्धतीत सांगितलेलं आहे. हे हळूहळू शास्त्र प्रमाणाने आपल्याला हळूहळू लोकांना सांगता आलं पाहिजे. जसजसं आपले लोक योगामध्ये तयार होतील, जसजसं आपले ग्रंथ आपण वाचून तयार होत जाऊ, तसतशी आपल्याला ते प्रमाणानं सिद्ध करता येणार आहे. विज्ञान हळूहळू या दृष्टीनं प्रवास करतच आहे. बरोबर आहे. परंतु आपलाही हातभार त्याला लागेल. तर त्या दृष्टीनं आपल्याला रिसर्चचा पेपर पण ठेवलेला आहे. तर आपण पुढच्या सोमवारी घेताना या अनुषंगानं लेक्चर घेऊया की आपल्याला जे हे पेपर आधीचे येऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये कसे क्वेश्चन येतात आणि आपण त्याच्यामध्ये काय काय लिहू शकतो. ओके, चालेल. आज संपलं. हरिओम. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद सर.